कोकणातील चैत्र महिन्यात अनेक गावातून यात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या गोरेगाव शहरात भैरवनाथ यात्रेची एक वेगळी ओळख आहे। सर्व धर्म समभावाचं प्रतीक असणाऱ्या या उत्सवात सुमारे 45 फूट लांब लाकडाची लाट रानातून आणली जाते आणि मंदिरासमोरील उंच बगाडावरती फिरवली जाते। ती फिरवण्याआधी पीर बाबा आणि गोंदीर देवीला आणण्यासाठी देवीची पालखी निघते। भिन्नाड, कुरवडे आणि चिंचवली येथून मानाची सासनकाठी भैरवनाथ भेटीसाठी येतात। रामनवमी पासून सुरू झालेली यात्रा उत्सवाची हनुमान जयंती दिवशी छबिना काढून सांगता होते। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सहभागी होण्याची परंपरा आहे। गोरेगाव मधलं हे प्रथम भैरवनाथाचं मंदिर आहे। या भैरवनाथ मंदिरासाठी लाट आणली जाते आणि ती 45 फूट लांब असते आणि गोरेगाव अख्ख्या रायगड जिल्ह्यामधलं हे एकमेव ठिकाण असं आहे की भरपूर मोठं त्याचं बगाड आहे। अशा प्रकारे लाट फिरवली जाते आणि त्यासाठी 18 बलुतेदार सगळे एकत्र येतात आणि ती जत्रा केली जाते। ह्या उत्सवाचं असं एक महत्त्व आहे की ह्या उत्सवाला रामनवमीला देवळातनं परडी निघते। ती परडी रामनवमीनंतर वाडीवर जातं, गोरेगावची हद्द आहे, तिथून त्या तांबड्यांच्या घरी वस्तीला राहतं। त्यानंतर जिथं लाट आहे एक दिवस लोण्याला वस्ती राहतं, लोण्यानंतर ज्या ठिकाणी लाट आहे त्या ठिकाणी जातं। त्यानंतर ती लाट आल्यानंतर परत वाडीवर आल्यानंतर त्या बहिणीला अलंकार चढवले जातात। सगळे त्याला चालवल्यानंतर अजून एक गोष्ट आहे, हे रामनवमीपासून जे चालू होतं ते हनुमान जयंतीपर्यंत, हनुमंत जयंतीच्या दिवशी तर छबिना फिरतं गावात। ज्या मानाच्या काठ्या असतात, भिनाडची मानाची काठी असतं, कोरोडाची असतं, चिंचोलीची असतं, चिंचोलीची पालखी पण असं समजायची, हे सगळे गावात फिरतात। ते पण हनुमान जयंतीच्या दिवशीच फिरतात। आता समजा एखादा दिवस शे आल्यामुळे इकडं तिकडं होतं, पण कधीतरी 3 वर्षाला एकदा होतं। अशी इथली परंपरा म्हणजे रामनवमीपासून उत्सवाला सुरुवात असते। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।